नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी, आजचा जो हा व्हिडिओ आहे ना, हा माझा एक छोटासा मला स्वामी महाराजांचा कसा अनुभव आलेला आहे याविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे. म्हणजेच महाराजांची मला कशी प्रचिती आली. काही म्हणजे असं मोठा व्हिडिओ नाही आहे, अगदी छोटासाच अनुभव आहे, तर तो मी तुम्हाला शेअर करणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर काय झालं, ही जी गोष्ट आहे ती रविवारी घडलेली आहे. तर शनिवारी काय झालं, पाऊस वगैरे होता भरपूर आमच्या इथे कोल्हापूरला. तर त्यामुळे मी सगळी कपडे जी आत घेतली होती ते बेडरूममध्ये आणि इथे वाळत घातली होती. त्यामुळे रात्रीच्या वेळेस माझी खिडकी आणि मागच्या गॅलरीचा बेडरूमचा दरवाजा चालूच होता. तर त्यावेळेस ना मांजर आली आणि ती तिच्या पिल्लाला घेऊन आली होती. आणि हे हे जे माझे कबड आहे, तर याच्या बाजूला अजून एक कबड आहे लाकडी आणि त्याच्यामध्ये एक बारीक असा स्पेस आहे, जिथे म्हणजे झाडूसुद्धा मला रोज असं मी मारू शकत नाही, असा छोटासा स्पेस एक आहे. तर तिने काय केलं, शनिवारी रात्री ती मांजर आली आणि तिने तिचं पिल्लू तिथे ठेवलं. आणि शनिवारच्या दिवशी मग मला मांजरीचा आवाज आला रात्री. त्यामुळे मी आली असं हुसूस करून मी तिला बाहेर काढलं आणि दरवाजा लावून घेतला. पण आता इथे गोष्ट अशी होती की मला हे माहितीच नाही की तिने पिल्लू तिथे कोपऱ्याला ती ठेवून गेलेली आणि पिल्लू आणलंच आहे हेच मला माहिती नव्हतं. कारण मी बघितलं नव्हतं. ती डायरेक्ट मांजर आली होती आणि ती म्याव म्याव आवाज करायला लागली. त्यामुळे म्हणून मी आली आणि तिला हुसकून दिला आणि तिला दूध पण तिथं देऊन दिलं होतं. दूध दिलं त्यामुळे ती गेली आणि मी दरवाजा खिडकी दोन्ही लावून घेतला. त्यानंतर मग आम्ही शनिवारी झोपलो. रविवारी सकाळी माझे मिस्टर, त्यांना लवकर जायचं होतं, मग ते 5 वाजताच सकाळी निघून गेले. मग त्यानंतर काय झालं, एक 7-8 वाजता सकाळी मला ना अचानक छोट्या मांजरीचं पिल्लू कसं ओरडतं, म्याव म्याव असं करून असा बारीक बारीक आवाज यायला लागला. बेडरूममधून येत होता. त्यावेळेस मी आली. सुरुवातीला वाटलं हा आवाज बाहेरनं येतो आहे, बाहेर कुठेतरी मांजर तिचं पिल्लू असेल त्याचा आवाज येतो आहे. पण नंतर माझा मुलगा बोलला, मम्मी हा बाहेरून नाही आपल्या घरातून आवाज येतो आहे. त्यावेळेस मी कानोसा घेतला तर खरंच तो आवाज त्या कोपऱ्यातून येत होता. त्यावेळेस सुरुवातीला मी खूपच घाबरली आणि मुळात ना म्हणजे मी काही खोटं बोलणार नाही, पण मी खरंच हे सांगते की मला कुत्री, मांजरी यांचं खरंच खूप प्रचंड प्रमाणात भीती वाटते. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला पण भीती वाटते का? असे बरेच जण माझ्यासारखे असतील की जे कुत्री, मांजरे यांना हात लावायला सुद्धा खूप घाबरतात. त्यापैकी मी एक आहे. मला खरंच प्रचंड भीती वाटते कुत्र्या, मांजरांची. मी अजिबात त्यांना हात लावत नाही, स्पर्श करत नाही. म्हणजे किळस येते अशातला प्रकार नाही आहे, पण मला आतून खूपच भीती वाटते. त्यामुळे मी त्यांच्या नादी पण लागत नाही, त्यांना हात पण लावत नाही. म्हणून मी मग त्या कोपऱ्यामध्ये जाऊन मी बघितलं तर खरंच तिथे मांजरीचं पिल्लू होतं आणि बिचारा असं एवढंसंच होतं बघा ते पिल्लू, जास्त मोठं नाही, किती छोटं एवढंसं पिल्लू होतं ते. आता ते पिल्लू बघून आणि ते मांजरीसाठीच ते ओरडत होतं ते पिल्लू. आता हा मला पत्ताच नव्हता की रात्रभर हे पिल्लू इथेच होतं. ते झोपलं असावं कदाचित, त्यामुळे त्याचा काय आवाज, आणि आम्ही पण झोपलो होतो त्यामुळे काय आवाज आलाच नाही त्या पिल्लाचा. त्यानंतर मग मी दरवाजा वगैरे, खिडकी दरवाजे चालू केले बेडरूमचे. तेव्हा ती मांजर परत आत आली आणि ती त्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसली त्या पिल्लाबरोबर. आता असा प्रश्न आला की मी हाकलवायचा प्रयत्न केला. ते मांजरीला मी हाकलवलं, पण ती मांजर काय करत होती, स्वतःच एकटी ती बाहेर जात होती. ती त्या पिल्लाला परत तिथेच ठेवत होती ती. आणि मग मी जेव्हा नंतर बाहेर बघितलं तेव्हा मला कळालं की बाहेर म्हणजे माझ्याच गॅलरीमध्ये एक काळा बोका तो बसलेला आहे. त्यामुळे ती मांजर स्वतः एकटीच बाहेर जात होती. ती पिल्लाला घेऊन जात नव्हती. कारण ती जर पिल्लाला घेऊन जाईल तर बट ऑब्व्हियसली तो बोका त्या मांजरीच्या पिल्लाला खाऊन टाकेल. त्यामुळे ती मांजर घाबरत होती. त्यामुळे ती एकटीच बाहेर पळत होती. आता त्यानंतर मला म्हणजे माझीच पाचावर धारण बसल्यासारखी झाली. म्हटलं आता मी काय करू? आणि एकतर ना काही सुचतसुद्धा नव्हतं. तुम्हाला खोटं वाटेल, पण मी रविवार होता आणि त्या दिवशी इडली, डोसा असंच असतं. कारण मुलांना रोज चपाती भाजी खाऊन मुलांना कंटाळा येतो. मग त्या दिवशी म्हटलं आपण इडली, डोसा करावं. तर आम्ही जवळजवळ 11 वाजता आम्ही नाश्ता केला. चहाचा तर पत्ताच नव्हता. पण 11 वाजले नाश्ता करण्यासाठी. कारण अशा वेळेस काही सुचतच नव्हतं ना. एक पिल्लू अचानक आलेले घरामध्ये, ते ओरडत आहे. मग मी काय केलं, मी इथे कोल्हापुरात रेंटने राहते. तर आमच्या खाली तो दादा होता. मी त्याला बोलवलं. कारण मी जसं सांगितलं की मी हात लावतच नाही पिल्लाला, नाही मांजरीला, नाही कुत्र्यांना कशालाच हात लावत नाही. त्यामुळे तो आला.
त्याने अलगद ते आधी मांजरीला बाहेर काढलं आणि ते अलगद पिल्लू बाहेर काढलं त्याने. मग आता प्रश्न हा होता की आता ह्या पिल्लाचं करायचं काय, कारण मांजर तर एकटीच पळते आणि त्याचबरोबर बोका देखील आहे. जर आम्ही मागच्या गॅलरीमध्ये ते पिल्लू ठेवलं तर तो बोका उचलून घेऊन जाणार, तो त्याचा फडशा पाडणार, त्याला मारून टाकणार. मग शेवटी अशी आयडिया केली की माझ्या हॉलला पुढे गॅलरी आहे, मग आम्ही ठरवलं की त्या गॅलरीमध्ये ठेवूया, त्याच्या आवाजाने मांजर नक्कीच येईल. मग आणि रविवारच्या दिवशी मलासुद्धा एक थोडं अर्जंट एक माझं काम होतं, त्यासाठी मला बाहेर जावं लागणार होतं. त्यामुळे मग आम्ही काय केलं, खाली हातरलं, रुमाल हातरला, त्याच्यावरती ते मांजरीचं पिल्लू ठेवलं आणि त्याला थंडी वाजू नये म्हणून मुलांचेच जे रुमाल आहे तो पण मी त्याच्या अंगावर टाकला आणि त्याला गॅलरीमध्ये समोरच्या साईडला हॉलच्या गॅलरीमध्ये ठेवून दिलं आणि आम्ही गेलो काही कामासाठी बाहेर. आता मी अर्धा तास बाहेर जाणार होती. पण याच वेळेस मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की ज्यावेळेस आम्ही नाश्ता करत होतो त्यावेळेस माझ्या डोक्यात ते विचार चालूच होते की काय होईल या मांजराचं, पिल्लाचं, आपण बाहेर ठेवलं ह्याला, तो बोका काहीतरी करेल, जीवितहानी होईल. त्यावेळेस मी माझ्या मुलांना म्हटलं की आपण ना एक आयडिया करू, आपण मनापासून स्वामींना प्रार्थना करूया, स्वामी आपली प्रार्थना नक्कीच ऐकतील. त्यावेळेस माझी दोन्ही मुलं अगदी निरागस मनाने, निस्वार्थ भावनेने महाराजांसमोर असं डोळे बंद करून आणि मनातल्या मनात प्रार्थना करू लागली. 10 मिनटं ती प्रार्थना करत होती. त्यानंतर मी त्यांना विचारलं, तुम्ही काय प्रार्थना केलं, तुम्ही काय बोललात स्वामींजवळ? तेव्हा ते बोलले, मम्मी आम्ही स्वामींना बोललो की हे जे पिल्लू आहे मांजराचं, तर तुम्ही हे मांजरीला बुद्धी द्या की तिचं पिल्लू ती येऊन इथून घेऊन जाईल, कारण जर तो बाहेर बोका आहे, त्याने जर खाल्लं तर आम्हाला जाम वाईट वाटणार आहे, आम्हाला चांगलं वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही हे पिल्लू जे आहे ते त्याच्या आईजवळच द्या महाराज, असं माझा मुलगा बोलला. आम्ही महाराजांना ते मनापासून आम्ही सांगितलं. त्यामुळे मला पण खूप आतून खूप 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 खुशी झाली आणि खूप चांगलं वाटलं. आणि अर्थात मी तर प्रार्थना करतच होती महाराजांना, मी तर म्हणतच होते की महाराज हे पिल्लू त्याच्या आईपर्यंतच जाऊ द्यात. मग त्यानंतर काय झालं की आम्ही आलो बाहेरून. अर्धा तास जवळजवळ मी बाहेर गेली होती. अर्धा तासाने येऊन चेक केलं तर पिल्लू झोपलेलं होतं. ते काय म्हणजे आवाज वगैरे काही करत नव्हतं, त्यामुळे प्रश्नच नव्हता की बोक्याला आवाज वगैरे जाईल आणि तो बोकासुद्धा झोपला होता. त्यानंतर मग ज्यावेळेस मी आले त्यानंतर मग काय झालं, मी जिथे राहते ते बाजूलाच पार्लरवाल्या ताई राहतात माझ्या बाजूला. तर त्यांची मुलगी सुदैवाने, आणि का स्वामींचा चमत्कारच मला माहिती नाही, ती दर रविवारी ती तिच्या मम्मीबरोबर ब्युटी पार्लरमध्ये असते. कारण त्या ताई दादा दोघंसुद्धा घरी नसतात. ते दोघंसुद्धा ब्युटी पार्लरमध्ये असतात, तर त्यामुळे त्यांची मुलंसुद्धा ते घेऊन जातात. तर ती पण मुलगी दर रविवारी मम्मीबरोबरच दिवसभर तिकडे असते. पण हा मला तर कुठेतरी स्वामींचा चमत्कार वाटतो की ती दुपारच्या दिवशी घरामध्ये होती. तर जसा मी दरवाजा उघडला तशी ती आली, मला बोलली की मलासुद्धा ते पिल्लू बघायचं आहे, तुमच्याकडे पिल्लू आहे म्हणून मला कळालं, दादाने मला सांगितलं. तेव्हा मी तिला गॅलरीतलं ते पिल्लू दाखवलं. तिने ते पिल्लू उचलून घेतलं, ती त्याला कुरवाळत होती, त्याची माया करत होती. तेवढ्यात माझ्या डोक्यामध्ये आलं की आपण मागच्या गॅलरीमधून बघूया, कदाचित ती मांजर बसली असेल तिथे खाली आमच्यात, जिथे तिला सांभाळतात किंवा त्यांनी पाळलेली आहे. मग माझ्या ते डोक्यात आलं, मी पटकन आली, गॅलरीचा दरवाजा उघडला आणि बघितलं तर हो, तर ती मांजर तिथे होती कट्ट्यावरती आणि ती माझ्या दरवाजाकडेच बघत होती. कारण अर्थात तिचं पिल्लू माझ्या घरामध्ये होतं, त्यामुळे ती माझ्याच घराकडे बघत होती. मग मी पटकन गेली आणि मग तिचं नाव आराध्या आहे, तर मी आराध्याला म्हणते, आराध्या पटकन ये, मागं ती मांजर बसलेली आहे, आपण पटापट ते पिल्लू इथं गॅलरीत ठेवूया, ती येऊन घेऊन जाईल. त्यामुळे बोकासुद्धा नाही आहे, त्यामुळे तो बोका काही याचा प्रश्नच येत नाही. मग म्हटलं बोका नव्हताच. मग त्यावेळेस ती आली, तिने ते मांजरीला पिल्लू दाखवलं असं आणि परत तिने गॅलरीमध्ये ठेवलं आणि आम्ही पटकन दरवाजाला लावून घेतला गॅलरीचा. कारण का ती परत आतच आली असती मांजराचं पिल्लू घेऊन, मग परत मला तेच काम लागलं असतं. त्यामुळे मग आम्ही मांजराचं पिल्लू खाली ठेवलं गॅलरीमध्ये आणि दरवाजाला लावून घेतलं. आणि तुम्हाला सांगू नाही शकत, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ती मांजर आली आणि पिल्लाला घेऊन जसं की ती तोंडात पकडते आणि बघा तिचे दात त्या पिल्लाला लागतसुद्धा नाहीत. म्हणजे विचार करा, आई म्हणून मांजरीला कसं बनवलं स्वामींनी. तर ती आली आणि तिचं पिल्लू ती घेऊन गेली. त्यानंतर आम्ही दरवाजा उघडून बघितलं तर आम्ही खूप खुश झालो. खूप म्हणजे माझा जीव भांड्यात पडला की काही का असेना ते पिल्लू सुखरूप त्याच्या आईपर्यंत पोचलं.
तर मंडळी मला हेच सांगायचं आहे की इथेच मला ही महाराजांची प्रचिती आली होती, जी मी तुम्हाला आत्ता सांगितलं. कारण बघा काही होऊ शकलं असतं. मी ते पिल्लू तिथे गॅलरीत अर्धा तास ते पिल्लू गॅलरीत होतं. तो बोका येऊन त्या पिल्लाला घेऊन गेला असता, त्याला मारून देखील टाकलं असतं. पण हे सगळं महाराजांनी होऊन दिलं नाही. का? कारण आपली निस्वार्थ प्रार्थना एखाद्यासाठी केलेली ती महाराजांपर्यंत पोचते आणि महाराज त्यानुसार त्या गोष्टी करतात सुद्धा. ह्या कळत नकळत ह्या गोष्टी होऊन जातात. पण हीच मला आलेली महाराजांची खरी-खुरी आणि अगदी छोटीशी प्रचिती आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.